नमस्कार महाराष्ट्रातील तमाम संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे। आज आपण तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे तर ती सांगणार आहोत। बरेच लाभार्थी असे आहेत ज्यांचे अनुदान जे आहे तर ते थांबून राहते, सर्व कागदपत्रे देऊन देखील अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येत नाही। यामागची मुख्य कारणे काय आहेत, तुम्हाला काय करायचे आहेत, याच विषयावर आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर सुरुवातीला आपण जाणून घेऊया जून महिन्याचे अनुदान। मी काल देखील तुम्हाला सांगितलेलं होतं की जून महिन्याचे अनुदान हे कधी येणार आहे। हे अनुदानाची माहिती जाणून घेण्याआधी जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्या व्यतिरिक्त जर आपल्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते देखील तुम्ही आपल्या व्हॉट्सॲपवर विचारू शकता। आपला व्हॉट्सॲप क्रमांक आहे 94 23 39 37 61। या नंबरवर देखील तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता। तर बघा, लाभार्थ्यांना अनुदान का येत नाही याची मुख्य कारणे ही आपण जाणून घेऊया। त्याआधी जूनचे पैसे तुम्हाला 16 जूनच्या पुढे याची प्रक्रिया सुरू होणार आहे। 16 जूनपर्यंत तुम्हाला जे आहे तर ते अनुदान येणार नाही आहे। 16 जूनच्या पुढे अनुदान येण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। तर याची सर्वांनी नोंद घ्यायची, लक्षात ठेवा। 16 जूनच्या नंतर प्रक्रिया सुरू होणार आहे। आता आपल्यापैकी असे बरेच लाभार्थी आहेत ते सांगतात की सर मी डॉक्युमेंट्स दिलेले आहे, मी तहसीलमध्ये गेलेले आहे, मी तहसीलमध्ये डॉक्युमेंट्स देऊन आलेलो आहे। या सर्व गोष्टी येतात नेहमी मेसेजेसमध्ये, पण तरी देखील तुम्हाला पैसे का येत नाही, तर त्यामागची मुख्य कारणे जी आहे तर ती आपण जाणून घेऊया। त्याचबरोबर तुम्ही विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया। तर बघा, जर तुम्ही एखाद्याला डॉक्युमेंट्स दिले पण ते डॉक्युमेंट्स आता तुम्हाला माहिती होत नाही की ते डॉक्युमेंट्स त्यांनी अपडेट केले नाही केले, ती लोक काय करतात, तुमच्याकडून डॉक्युमेंट्स घेतात आणि डॉक्युमेंट्स फक्त डेस्कमध्ये ठेवून देतात आणि तुम्हाला सांगतात की हो तुमचं काम होऊन जाईल। मग काय होतं, ते डॉक्युमेंट्स परत त्यांना कधीही पाहायला वेळ नसतो। तुम्हाला माहिती आहे की त्यांच्याकडे किती कामं असतात, आहे की नाही, तुम्ही समजू शकता। तर ते डॉक्युमेंट्स कधीच पाहत नाही, ते तुम्ही दिलेले डॉक्युमेंट्स तसेच टेबलमध्ये डेस्कमध्ये राहतात आणि त्यामुळे काय होतं, तुम्हाला वाटतं की तुम्ही डॉक्युमेंट्स दिले आहे पण तुम्हाला तरी पैसे आले नाही। मग आपण काय करतो की सरकारने काही दिलेलं नाही आहे, हे नाही आहे, ते नाही, आपण सरकारला दोष धरतो। सरकारला दोष धरणं काही चुकीचं आहे असं मला म्हणायचं नाही, तुम्ही त्यांना दोष देऊ शकता, पण जे मुख्य आहे, ज्यांचं काम आहे हे, त्यांनीच हे काम केलं नाही तर सरकारपर्यंत डिटेल्स कुठे जाणार, पुढे डिटेल्स कसे जाणार। तर हा एक डॉक्युमेंट्सचा मुख्य मुद्दा आहे। त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की जर तुमचे डॉक्युमेंट्स ओके आहे, सर्व बरोबर आहे, परंतु तुम्हाला बँकेत पैसे येत नाही। बऱ्याचदा काय होतं, तुम्हाला तहसीलमध्ये जाऊन तिथे सांगितलं जातं की तुम्हाला पैसे येईल, तुमचे सर्व ओके आहे, असे देखील बरेच प्रश्न आहेत की सर सर्व डिटेल्स ओके आहे आणि तरी देखील पैसे आलेले नाहीत, असे प्रश्न येतात। तर सर्व ओके आहे, मग प्रॉब्लेम कुठे आहे तुमचा, तर प्रॉब्लेम हा तुमच्या बँक खात्याशी लिंक असलेल्या अकाउंटमध्ये आहे किंवा तुमच्या आधार कार्डला लिंक असलेलं जे अकाउंट आहे त्यामध्ये मुख्य प्रॉब्लेम आहे। आता तुम्ही म्हणाल की सर अकाउंटमध्ये काय प्रॉब्लेम असू शकतो, तर बघा, बऱ्याचदा असं होतं, मी बरीच उदाहरणं देऊन याआधी देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे, आज देखील थोडक्यात देण्याचा प्रयत्न करतो। एखादा आपण अकाउंट काढतो तर त्याला काय करतो, आपण बायोमेट्रिकने, फेसने ते अकाउंट तयार करतो, है ना। आपण अकाउंट, जर तुम्ही गावाकडे राहत असाल तर तुम्ही बँकेत गेला तर अकाउंट काढून द्या, अकाउंटचा फॉर्म भरता आणि त्यानंतर जे काही प्रक्रिया सांगेल, जसं की तुमचे डॉक्युमेंट्स देणे असेल, एखाद्या मशीनवर थंब लावणे असेल किंवा बायोमेट्रिक करणे असेल, जे काही सर्व कामे आहेत छोटी मोठी, ते तुम्ही करून घेता त्यांच्या माध्यमातून, कारण तुम्हाला अकाउंट काढायचं असतं। मग बऱ्याचदा असं होतं की चुकून आपल्याकडून बायोमेट्रिक दुसऱ्या ठिकाणी केलं जातं आणि त्यानंतर ते पैसे तिकडे यायला सुरुवात होते। आता काय होतं, उदाहरणार्थ आता तुमच्याकडे एक SBIचं अकाउंट आहे आणि तुम्हाला शेतीचे पैसे मिळण्यासाठी कोऑपरेटिव्ह बँकेचं अकाउंट काढायचं आहे। मग तुम्ही काय करणार, त्याचा फॉर्म भरणार आणि त्यानंतर जे काही प्रक्रिया आहे ती करणार, ठीक आहे, आणि त्यानंतर तुमचा थंब लावणार, म्हणजे आपल्याला गरज असते, आपल्याला शेतीचं जे काही, आता कर्जमाफी झाली आहे उदाहरणार्थ, आता पुन्हा तुम्हाला कर्ज घ्यायचं आहे, उदाहरण घेऊया आपण, तर मग तुम्ही काय करणार, ते जे प्रक्रिया सांगतील ती सर्व प्रक्रिया पार पाडणार, थंब देखील लावणार। मग काय होणार, ऑलरेडी तुमचं SBIमध्ये
NPCI लिंक होतं. मग आता दुसरीकडे खातं काढल्यामुळे काय झालं की आधार कार्ड किंवा जे काही सिस्टम आहे NPCIची DBTची त्याला वाटलं की आता तुम्ही नवीन अकाउंट काढलं आहे म्हणजे तुम्हाला नवीन अकाउंटमध्ये पैसे घेण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे कधीकधी सर्व्हर काय करतं की ते तुमचं दुसऱ्या अकाउंटला देखील ते लिंक होऊन जातं आणि पहिल्या अकाउंटला जे NPCI होतं ते ॲटोमॅटिकली डिस्कनेक्ट होतं. मग अशा कारणामुळे काय होतं तर पैसे दुसऱ्या अकाउंटमध्ये एकतर येतात किंवा मग जर सर्व्हरला लक्षात आलं की नाही यांचं ऑलरेडीच पहिल्या अकाउंटला लिंक आहे मग दुसरीकडे लिंक होऊ शकत नाही जोपर्यंत पहिल्या अकाउंटहून ते काढत नाही. मग काय होतं ते एकतर पहिल्या अकाउंटमध्ये पण तुमचे पैसे येत नाही आणि दुसऱ्या अकाउंटमध्ये पण येत नाही. असे देखील छोटे मोठे काही गोष्टी असतात ज्या तुमच्या लक्षात येत नाही. आता बरीच लोक अशी आहेत ज्यांनी पोस्टाचं अकाउंट काढलेलं आहे काही कारणास्तव त्यांना वाटलं असेल तर त्या पोस्टाच्या अकाउंटमध्ये पण जर तुम्ही थंब लावून ते अकाउंट काढलं असेल म्हणजे कुठलंही पोस्टाचं इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट थंब लावून जर तुम्ही ते अकाउंट काढलं तर निश्चितच तुमची DBT ॲटोमॅटिकली तिथे ॲक्टिवेट होऊन जाते. असे बरेच प्रकरणं आहेत. SBIमध्ये असेल तरी तिकडे होते किंवा कोऑपरेटिव्हमध्ये असेल तरी तिकडे होते. पण काही लोक असे आहेत की त्यांचं पोस्टाचं काढलं तरी झालेलं नाही. त्याचं कारण असं आहे की काही ठिकाणावरून अलाव नसतं किंवा काही लोकांना काही छोट्या मोठ्या अडचणींमुळे ती DBT तिकडे पण होत नाही आणि इकडे पण होत नाही. मग अशामुळे पण तुम्हाला पैसे येत नाही. हे देखील एक मुख्य कारण आहे. तर अकाउंटच्या ह्याच्यामध्ये या गोष्टी तुम्हाला काळजी घ्यायची आहे. बाकी दुसरे कुठलेही इश्यू नाही. तुमचा आधार कार्डला NPCI DBT लिंक असलं म्हणजे झालं. आता माझं असं अजिबात म्हणणं नाही की एकीकडे अकाउंट अनेक नसावे म्हणजे एक व्यक्ती अनेक अकाउंट वापरू शकतो. आम्ही देखील वापरतो आणि ते वापरणं गरजेचं देखील आहे. तुम्हाला सर्वांना वापरण्याचा तो अधिकार देखील आहे असं काही नाही. पण ते अकाउंट्स एक अकाउंट आपल्याकडे असेल तर ते वेगळ्या कामासाठीच वापरलं पाहिजे. एक अकाउंट ऑनलाईन ट्रान्झॅक्शनसाठी वापरलं पाहिजे, दुसरं अकाउंट वेगळ्या याच्यासाठी, एखादं अकाउंट फक्त चेकसाठी आपण वापरू शकतो जर आवश्यकता असेल तर. आता आपल्या चॅनलवरची जे लाभार्थी आहेत तर ते निराधार आहेत. मग त्यांच्याकडे कदाचित 1 किंवा 2 अकाउंटच असतील किंवा काही शेतीच्या कामासाठी काढलेली अकाउंट असतील त्यांचे डिटेल्स पण तुम्हाला माहीत नसेल असे पण लाभार्थी असतील. तर ते लक्षात असलं पाहिजे आपण कुठल्या याला काय करतो आणि आधारला नेहमी एकच अकाउंट लिंक करून ठेवायचं. ते कधीही चेंज करायचं नाही जेणेकरून प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. त्यानंतरची काही मुख्य कारणे आपण जाणून घेऊया. एखाद्या लाभार्थ्याला मार्च किंवा एप्रिल महिन्याचे पैसेच आलेले नाही. याच्या आधी आलेले होते आणि एखाद्या लाभार्थ्याला असं होतं की अचानक एखाद्या महिन्याचे पैसेच त्यांना येत नाही. आता हे काय आहे, हे काय म्हणाल, याला काय म्हणूया. तर बघा जसं मी याआधी सांगितलेलं आहे की बऱ्याच लाभार्थ्यांचे जे अकाउंट्स आहेत तर ते कोऑपरेटिव्ह बँक किंवा मग गावाकडल्या बँकांमध्ये आहेत आपल्यापैकी है ना. ही माहिती आपण जाणून घेण्याआधी जर इतर कुणाच्याही मनात काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते व्हॉट्सॲपवर विचारू शकता किंवा जो स्क्रीनवरती QR कोड दिसतो आहे त्याला देखील तुम्ही स्कॅन करून तुमचा प्रश्न थेट आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. ठीक आहे. तर हे बघा काय म्हणायचं आहे मला की एखाद्या महिन्याचे तुम्हाला अचानक पैसे आले नाही. आता एप्रिलचे पैसे काही लोकांना आले नाही, नंतर मे जूनचे पैसे आलेले. मग अशाने काय समजायचं तर ते आपल्याला पैसे तर आलेले असतात म्हणजे पैसे आले नाही असं होत नाही. पैसे तर तुम्हाला आलेले असतात पण बऱ्याचदा एप्रिल किंवा मे या कालावधीमध्ये पैसे तुमचे कशा ना कशा कारणामुळे डिडक्ट होतात. खास करून कोऑपरेटिव्ह बँकांवरती माझा अजिबात विश्वास नाही आहे. त्यांच्याकडून बरेच पैसे जे आहेत तर ते वारंवार डिडक्ट केले जातात. ठीक आहे. त्यामुळे कोऑपरेटिव्ह बँकांवर अवलंबून राहू नका. ज्या सहकारी बँका आहेत त्याच्यामध्ये तुम्ही हे करायचं. आता बऱ्याच लाभार्थ्यांचा सरकारी बँकांमध्ये काही प्रॉब्लेम असतो की त्यांचं जे काही विमा वगैरे आहे PMJJY आणि जे काही विमा आहे जीवन ज्योती विमा किंवा इतर जे काही विमा योजना आहेत मग त्याच्यामध्ये पण बऱ्याच लाभार्थ्यांचे वर्षाचे 600 ते 800 रुपये कटतात. मग एखाद्याला लाभार्थ्यांना एखाद्या महिन्यामध्ये वर्षाच्या अर्धवट पैसे येतात. मग त्यांना वाटतं की आपल्याला पगार अर्धवट आला आहे पण पगार अर्धवट येत नाही. तर अशा कुठल्या तरी योजनांमधून तुमचे पैसे ऑलरेडी कपात केले गेले असण्याची शक्यता असते. त्यामुळे देखील ह्या गोष्टी घडतात. ठीक आहे. तर असे बरीच कारणं आहेत. ती सर्व जर कारणं आपण बघायला बसलो तर आपला व्हिडिओ खूपच मोठा जो आहे तर तो होऊन जाईल. त्याच्यामुळे लाभार्थ्यांनी या सर्व गोष्टींची काळजी घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला पैसे येतील. ठीक आहे. सर्व डॉक्युमेंट जरी ओके असले तरी या देखील छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या
लागेल. मला काही प्रश्न घ्यायचे होते, परंतु आपल्या व्हॉट्सॲप नंबरच्या तांत्रिक अडचणीमुळे गेल्या 2 ते 3 दिवसाचे जे प्रश्न आहेत तर ते हे झालेले आहेत, म्हणजे व्हॉट्सॲपवर शो होत नाही आहे. तर प्रत्येकाने आपला प्रश्न परत व्हॉट्सॲपवर विचारा, ठीक आहे. ज्या लाभार्थ्यांनी याआधी 2-3 दिवसापूर्वी प्रश्न विचारलेले होते त्या सर्व लाभार्थ्यांचे प्रश्न सध्याला माझ्या स्क्रीनवर शो होत नाही आहे. व्हॉट्सॲपचा काहीतरी टेक्निकल इश्यू आहे, ठीक आहे. आत्ता जे मेसेजेस वगैरे येत आहेत हा व्हिडिओ तयार होताना, तर ते मेसेजेस येतील, परंतु जे मेसेजेस 8 तारखेला वगैरे आलेले आहेत 8 ते 11च्या दरम्यान ते मेसेजेस सध्याला उपलब्ध नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनी परत प्रश्न विचारायला काहीही हरकत नाही, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण पुढील व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. आशा करतो तुम्हाला आजची ही माहिती आवडली असेल. जर चॅनलवरती नवीन असाल तर पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनातील प्रश्न नक्की विचारा, त्याला आपण नक्कीच उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करूया. चला तर भेटूया पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.